महाविकास आघाडीची पहिली बैठक झालेली आहे। दुसरी बैठक लवकर होती आहे। या आठवड्यामध्ये ती बैठक अपेक्षित होती। मला वाटतं की सोमवार मंगळवारपर्यंत पुढची बैठक अपेक्षित आहे आणि पहिल्या बैठकीमध्ये जवळपास 80% काम वाटपाचं जवळपास पूर्ण झालेलं आहे। फार तर एक 2-4 जागेच्या संदर्भामध्ये तेवढा एक विषय शिल्लक आहे आणि पुढच्या बैठकीमध्ये कारण आघाडीचा मध्ये 2-4 बैठका होतच असतात, एका बैठकीमध्ये सर्व काही वाटप होऊ शकत नाही आणि पुढच्या बैठकीमध्ये मला वाटतं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ताकदीनं या सगळ्या लोकसभा निवडणुकीला पुढे जाईल। आज देवराचा जो प्रश्न होता, देवराचा जो प्रवेश होता तो दिल्लीतूनच ठरला होता आणि त्याचे सूत्र सुद्धा दिल्लीतून हलवण्यात आले असे एकनाथ शिंदेना वेळेवर पडलं अशी माहिती मला माहिती नाही आता दिल्लीत ती महाशक्ती एकनाथ शिंदेजीची काय करते ते महाशक्ती जे ठरवेल ते हे करतील, नाहीतरी महायुतीमध्ये गेलेले घटक पक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे। महाशक्तीचे गुलाम म्हणून यांना राहावं लागेल, गुलामगिरी करावी लागेल आणि गुलामगिरी करायची नसेल तर महायुतीतून बाहेर पडावं लागेल। पत्रकार परिषद घेत आहे, अध्यक्षांचा जो निर्णय आला त्याचा विरोध करत आहे। महत्त्वाची गोष्ट की त्यांच्यासोबत काही वकील देखील त्या पत्रकार परिषदेत नाही, असं आहे, अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा अंतिम नाही आणि दिलेला निर्णय अयोग्य आहे अनेक विधिज्ञांचं मत आहे। त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी तो निर्णय दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने जो व्हीपची निवड अवैध ठरवली त्यालाच त्यांनी व्हीप म्हणून मान्यता दिली। असे अनेक निर्णय आहेत, त्या निर्णयामधल्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये संविधानाला धरून कायद्याला धरून तो निर्णय नाही, हे अनेक ज्येष्ठ विधिज्ञांचं मत आहे, हे आमचं मत नाही। त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवणारी जर भूमिका उद्धवजींनी घेतली असेल तर ती योग्य आहे। आंबेडकरांनी एनडीए सोबत यावं, जर ते आले तर रामदास आठवले म्हटलं की मी त्यांना माझं मंत्रिपद देईल। आता सध्या रामदास आठवले कोणत्या ठिकाणी आहेत हे त्यांना ठाऊक। त्यांची स्थिती सध्या तरी जो घाट बताए वो घाट का पानी पीना, उससे ज़्यादा उनकी स्थिति मुझे नहीं दिखाई देती। भारतीय जनता पक्ष त्यांना जो घाट दाखवेल त्या घाटातलं पाणी पिणं आणि त्या घाटावर बसून राहणं एवढीच त्यांची स्थिती आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजप लोकसभेच्या 32, अजित पवार 6 आणि शिवसेना 10 असं महाविकास आघाडीच्या ते 10 आणि 6 जे दोघांचे ठरले ते सुद्धा भाजपच ठरवेल अशी आमच्याकडे माहिती आहे। काल बीएसपीने वेगळं लढण्याचा निर्णय घेतला, काय वाटतं? म्हणजे मागच्या 4-5 लोकसभेच्या आपण जर का जागा बघितल्या, निवडणुकांचे आकडे बघितले तर बीएसपीचा जो कॅडर आहे तो काँग्रेसच्या मतांची कापणी करताना पाहायला दिसतो। महाराष्ट्रात असं होणार नाही। महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, यूपी मधल्या निवडणुका ज्या पद्धतीनं अंडरस्टँडिंग ठेवून लढल्या गेल्या बीजेपी बरोबर, हे देशातील जनतेला ठाऊक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे। स्वतंत्र लढवलं तरी त्यावर फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही। गुलाबराव पाटील म्हटले की अजितदादा आमच्याकडे आले तेव्हापासून आमच्यावर ठोक्यांचा आरोप बंद झाला नाही। आता आरोप आल्यानंतर डबल खोके झाल्यानंतर लोकांना बोलताना त्रास होतो,
त्यामुळे डबल खोके बोलताना तोंडाला त्रास का करून घ्यायचा म्हणून लोक बोलायचे थांबलेत. जाणकार म्हणतात महाविकास आघाडीने जागा दिल्यात आम्ही तिकडे जाऊ. बच्चू कडू म्हणतात आम्ही गेम करू. तर सदाभाऊ खोत यांनी म्हटलं की मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते. तर महायुतीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न सगळे एम्बिशियस लोक आहेत. हाय एम्बिशनवाल्या लोकांचा सत्तेसाठी ज्यांची भूमिका सर्वोच्च आहे, जनतेच्या सेवेपेक्षा सत्तेला महत्त्व देणारी ज्यावेळेस मंडळी एकत्र येतात त्यावेळेस सत्तेला सलाम करणारी माणसं स्थिर राहू शकत नाही. आणि आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहे ही जनतेच्या सेवेसाठी नाही तर या राज्यातील एकूण राजकीय जी स्थिती होती किंवा राजकारणाची संदर्भातला जे एक सन्मान होता, मान होता, तो या पक्षफोडीनंतर पक्ष फुटून गेलेल्यांच्या संदर्भात तो राहिलेला नाही. जनसामान्यामध्ये राजकारणाच्या संदर्भात अत्यंत वाईट मेसेज गेलेला आहे. अत्यंत घृणास्पद लोक आमच्याकडे बघतात. यावरूनच यांची एकूण स्थिती कशी होऊ शकेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपसामध्ये जे काही लाथाड्या यांच्या सुरू आहेत याचा नक्की फायदा महाविकास आघाडीला होईल. त्यांची संपत्ती दुपटीने वाढल्याचं गावासमोर आलंय. 1948 मध्ये यांच्यावर जे कॉर्पोरेट कर होतं तो 48% यांना कर होतं, मात्र आता तो सध्याला 23% झाले. काय सांगा? नाही, 48ला किती होता हे मला माहीत नाही, माहिती घेऊन सांगितलं पाहिजे. आत्ताही 23% आहे, कर लावला जात आहे. पैसा कोणाचा? हे अब्जापतींच्याकडे असलेला पैसा बँकांचा आहे, केंद्र सरकारच्या कृपेने मिळालेला पैसा आहे. हे काही स्वतःच्या भरोश्यावर उभे झालेली हे अब्जापती नाही. बँक बुडवे यातले मोठे आहेत. बँकेच्या कर्जमाफ मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि तरी पण कमी टॅक्स देत असतील तर ते छाती टोकून घेण्याचं किंवा बडवून घेण्याची गरज नाही सरकारला. मुळात विषय टॅक्स किती देतात तर तो व्यवसाय कुणाच्या भरोश्यावर करतात, कुणाच्या पैशावर करतायत हे संपूर्ण अब्जाधीश बँका बुडवून मोठी झालेली आहेत. खरं तर हे टॅक्स कमी झाला जास्त झाला याची माहिती माझ्याकडे नाही. 48मध्ये काय टॅक्स होता हे माहिती माझ्याकडे नाही. परंतु 23% टॅक्स हा जो मिळतो आहे हा सरकारच्या तिजोरी जमा होतो आणि फिरून पुन्हा बँकेच्या माध्यमातून या अब्जोपतीकडेच जातो आहे. म्हणून यातून काही फार फायदा सरकारच्या किंवा देशाच्या आर्थिक सुबत्तेसाठी होतो असं मला वाटत नाही. सुनील केदार ते नवरोज जिचकार निलंबित केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झाले. त्यांनी सुनील केदारचं असं म्हणणं होतं की नवरोज जिचकारांवर अन्याय झाला, त्यामुळे मी अन्यायाच्या विरोधात. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे. सुनील केदार सुटल्यानंतर त्यांच्यासोबत जर नवरोज जिचकार जात असतील तर त्यांचे वैयक्तिक संबंध त्या ठिकाणी आहेत. वैयक्तिक संबंधापोटी प्रेमापोटी जाणं मला वाटतं वाईट नाही आणि त्यासाठी ते गेलेत. आम्ही एखादा व्यक्ती जर अन्याय झाला असेल तर त्यांच्यासोबत उभे राहिलो तर गैर काय. आणि मलाही वाटतं की सुनील केदारांची भूमिका योग्य आहे. हो, कारण मुख्यमंत्री रात्री दावोसला गेलेला आहे. त्यांचा दावा आहे की मोठी इन्व्हेस्टमेंट या दावोसमधून आणणार आहे. तुम्हाला काय? महाराष्ट्र बघेल, खोदा पहाड निखला चुवा. मागच्या वेळेस तसंच झालं. हे आता पहाड खोदायला गेलेत आणि उंदीर आणणार आहेत. ज्याचं नेटवर्थ 5 कोटीचं नाही त्याच्या नावाने हजारो कोटीची गुंतवणूक मागच्या वेळेस दावोसमध्ये दाखवली. ज्या फॉरेन कंपन्या दाखवल्या होत्या त्या इंडियन कंपन्या निघाल्या. ही जगलरी कशासाठी, ही बनवाबनवी कशासाठी, हा बोगसगिरी कशासाठी. महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजून अशा प्रकारे जर या ही सरकार वागत असेल, चालत असेल आणि हे वराड घेऊन गेलं असेल, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून सरकारच्या तिजोरीला लुटून खर्च करून दावोसची वारी पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो. आज उद्धव ठाकरे की प्रेस कॉन्फ्रेंस है, जो भी निकाल आया उसके विरोध में वो प्रेस कॉन्फ्रेंस देने वाले हैं. नहीं, निश्चित रूप से जो निकाल आया है वो संवैधानिक नहीं है.
संविधान पे आधारित नहीं है, यह ना कानून पे आधारित है, कानून का ना उसमें कुछ प्रावधान है। इस स्थिति में जो निर्णय जो प्रेस और उद्धव जी ले रहे इस निर्णय के खिलाफ में मैं वो समझता हूँ कि उचित है। जो निर्णय लिया गया है वो अपने अधिकार क्षेत्र से बाहर वो निर्णय है, ऐसा ही हम कहेंगे। उन्होंने सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय ने जो बातें कही थी उस बातों को सर्वोच्च न्यायालय से अगर ये बड़े हैं या न्यायालय का अवमान तो मैं नहीं कहूँगा, पर न्यायालय ने जिस व्हीप को कैंसिल किया था, अवैध बनाया था, उसी को फिर से व्हीप घोषित करना, तो ये सब कानून के ऊपर की बात जो निर्णय में दिखती है, उसका निश्चित रूप से जो उद्धव जी आज उसके ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे तो वो सही दिशा में जा रहे, ये मैं मानता हूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।